मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या मापाची प्रत्येक साईजानुसार बाहीची परफेक्ट घडी किती घ्यावी लागते, कारण बऱ्याच वेळा काय होतं बाही जोडायला पुरत नाहीये आणि ती घडी आपल्याला प्रत्येक साईजानुसार किती घ्यावी लागते आणि ती कशा पद्धतीने टाकावी लागते, मार्किंग आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं असतं। खूप सोपी पद्धत आहे, बाहीचा परफेक्ट आकार कसा द्यायचा आहे एकदम सोपी पद्धत इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। बाहीची घडी काढताना नेहमी एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे, आपण इथे पाठीचा भाग घ्यायचा आहे कटिंग केलेला, लक्षात घ्या, आणि अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या। हे पहा, बरोबर असं मोजून अर्धा इंच बरोबर असं शोल्डर कमी करून घ्यायचं आहे। शोल्डर का कमी करायचं, कारण की पुढची बाजू जोडतो पाठीमागची बाजू जोडतो। हे पहा, अशा पद्धतीने अर्धा इंच आपलं कमी होतं, आले लक्षात। मग नंतर आपण बाही मध्यपासून जोडायला सुरुवात करतो, त्यासाठी अर्धा इंच असं शोल्डर कमी करून घ्यायचं, लक्षात घ्यायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, इथून हे आपण अर्धा इंचचं मार्किंग केलं का, इथून काय करायचं, हा अशा पद्धतीने बाही आपण कशा पद्धतीने जोडतो, हा गोल राऊंड आपला इथे बरोबर असा इथपर्यंत मोजून घ्यायचा, लक्षात ठेवायचा। एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला बाही कधीही तुमची चुकणार नाही आणि जोडायला सुद्धा कधी कमी पडणार नाहीये, ते लक्षात ठेवा। आता इथे असा टेप ठेवायचा, इथे बरोबर तुमचा कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्यात अशाच पद्धतीने तुम्ही अर्धा इंच कमी करायचा आहे आणि हा गोल राऊंड मोजून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये, ते लक्षात ठेवायचं। आता इथे अर्धा इंचाच्या खाली असा टेप ठेवून घ्या आणि हे पहा, बघू शकता इथे बाही आपण कशा पद्धतीने जोडतो तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे। बघू शकता राईट 9.5 इंच भरते, तुमचं किती सुद्धा भरू द्यात, कोणाचं हा राऊंड मोजल्याच्या नंतर 9 इंच भरेल, 9.5 इंच भरेल, 9.5 सुद्धा भरेल, 10 इंच सुद्धा भरू शकता, आलं लक्षात। तुम्ही एवढंच फक्त लक्षात ठेवा, अर्धा इंच कमी करायचं आणि अशा पद्धतीने बरोबर असा गोल राऊंड इथे मोजून घ्यायचा। माझे इथे राईट 9.5 इंच भरत आहे, तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरायला फक्त विसरू नका। आता इथे मी हा पेपर घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं असंच पेपर कटिंग करून ठेवायचं आहे। पहा, अशा पद्धतीने मी हा पेपर घेतला, ही आपली पूर्ण बंद बाजू। आता ही आपली बंद बाजूने ह्या बाजूला माझं 9.5 इंच भरलं होतं, 9.5 भरलं होतं माझं, मग तेवढंच मी मार्किंग करून घेणार, लक्षात घ्या। आणि तुमचं जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच तुम्ही असं मार्किंग करून घ्या, फक्त मोजून घ्यायचं आहे गोल राऊंड मध्ये। इथे बरोबर माझं 9.5 भरलं म्हणून मी ते 9.5 वरती मार्किंग करून घेतलं, तुमचं मोजून घ्या आणि ते मार्किंग व्यवस्थित इथे करून घ्या। हे पाचशा पद्धतीने ह्या बाजूला आपण घडी टाकली, लक्षात ठेवत जा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे, एकदम सोपी पद्धत आहे। इथं आपलं घडीचं व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे। आता तुमचा मापाचा ब्लाऊज घ्या इथे, हे पाचशा पद्धतीने। आता इथे अशा पद्धतीने बाहीचं मार्किंग करून घ्या, इथपर्यंत तुमची बाही तयार आहे असं मार्किंग करून घ्या खडूच्या साह्याने। आता इथे सुद्धा अशा पद्धतीने पकडा, इथे दंडघर व्यवस्थित पकडायचा अशा पद्धतीने, म्हणजे बाहीची उंची मोजायला सोपं जातं, ते लक्षात ठेवा। आता इथून असा टेप ठेवा, आपण मार्किंग केलं तिथे, हे पहा असा टेप ठेवून घ्या आणि इथपर्यंत मोजून घ्या। माझी इथे 7.5 इंच तयार आहे, 7.5 इंच माझी इथे तयार आहे, तुमचं बघा किती आहे ते लक्षात ठेवा। आता इथे मी काय करणार, सर्वात आधी जी बाही आपली इथे तयार आहे इथं मार्किंग करून घेते, आलं लक्षात। नंतर आपल्याला इथे 1 इंच वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं, अस्तरच्या बाही अनुसार इथं आपण बघत आहोत। हे पहा, उंची टाकली इथे मी, जेवढी माझी ब्लाऊजची तयार बाहीची उंची आहे ते लक्षात ठेवा, आणि इथे वरच्या बाजूला लगेच 1 इंच जास्त घ्यायला फक्त विसरू नका। इथे आपण अस्तरच्या बाही अनुसार बघत आहोत, आणि जर तुम्हाला साधी बाही कट करायची असेल तर मग काय करायचं आहे, तुम्ही 1.5 इंच जास्त घ्या। अस्तरच्या बाहीमध्ये आपण काय करतो, फक्त 1 इंच जास्त घेतो, पण साधी बाही जर तुम्हाला कट करायची असेल तर तुम्ही 1.5 इंच जास्त घ्या, कारण की पुढच्या बाजूला आपल्याला 1 इंचाची पट्टी गोल राऊंड मध्ये आपल्याला हात शिलाई सुद्धा करावी लागते, त्यासाठी ती घडी करून आपल्याला शिलाई करतो, ते लक्षात घ्या। आणि अस्तरच्या बाहीमध्ये आपण डायरेक्ट अस्तर लावतो, तिथे आपल्याला अर्धा इंच लागतं, आणि वरच्या बाजूला बाही जॉईन करण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं, त्यासाठी नेहमी लक्ष ठेवायचं आहे अस्तरच्या बाहीमध्ये 1 इंच, आणि साधी बाही जर तुम्हाला शिलाई करायची असेल तर 1.5 इंच, आलं लक्षात। आता इथे बरोबर आपण उंचीचं मार्किंग करून घेतलं, 1 इंच ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा। इथं आपण अस्तरच्या बाही अनुसार बघत आहोत, हे पहा, हे झालं तुमचं उंचीचं मार्किंग। आता इथे आपल्याला दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे, बाही उलटी करून घ्या, हे अशा पद्धतीने। पहिली शिलाईची टीप लक्षात घ्या, तिथपर्यंत अंतर मोजून घ्या, हे पहा व्यवस्थित पकडा इथे, अशा पद्धतीने ब्लाऊज तुमचा, हे पहा इथून असं मोजून घ्या, व्यवस्थित पकडून असं मोजून घ्या। माझं इथे बरोबर 6.5 तयार आहे, मग मी काय करणार, हे आपली बंद बाजू, आणि इथून ह्या बाजूने तिकडच्या बाजूला 6.5 वरती मार्किंग करून घ्या। हे पहा इकडून ह्या बाजूला जेवढी भरली तुमची पहिली शिलाईची टीप, लक्षात ठेवा, ते बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं, किंवा असं ठेवून घेतलं तरी चालेल, ह्या बाजूला तुमचं फिटिंगचं मार्किंग आहेच। हे पहा
अशी डायरेक्ट तुम्ही ठेवून घेतली तरी बरोबर तुमचं मार्किंग होणार आहे. लगेच इथं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि पुढच्या बाजूला लगेच 2 इंच आपल्याला ते शिलाईसाठी लागणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, धागे निघतात, आपण बॉक्स फिटिंग करतो, त्यासाठी कंपल्सरी तुम्ही हे 2 इंच ठेवायचं आहे. दंडघेर मार्किंग करून घ्या आणि 2 इंच कंपल्सरी ठेवत जा. आता ही आपली बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू, लक्षात ठेवा, ही आपली पूर्ण ओपन बाजू. आता वरून येणारं माप इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, 2.5 इंचावरती इथं घेतलं, इथून इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथून आतमध्ये 2 इंच कंपल्सरी ठेवत जा. बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी हे मार्किंग असतं 2 इंच. हे पहा, इथे 2 इंच घेतलं, लक्षात ठेवा. हे अंतर इथे मी 2 इंच ठेवलेलं आहे आणि इथे हे अंतर इथे मी 2.5 इंच ठेवलं. आता ही आपली बंद बाजू. बंद बाजूने आतल्या बाजूला 1 इंच घ्यायचं. 1 इंच घ्यायला फक्त विसरायचं नाही, ते लक्षात ठेवा. आता हे झालं व्यवस्थित मार्किंग, आले लक्षात. आता इथे इथून इथं अशी लाईन ओढून घ्या. हे अशा पद्धतीने इथपर्यंतच घ्यायची. आपण हे 2 इंच जास्त घेतलं का तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे वरून येणारं माप ओपन बाजूचं बाहीच्या उंचीनुसार असतं, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. हे आपण इथं 2.5 इंच मार्किंग करून घेतलं. जर बाहीची उंची तुमची 4.5च्या पुढे असेल, 6.25 पर्यंत असेल, तर तुम्ही हे वरून येणारं माप इथे 2.5 इंच घेऊ शकता. जर तुमच्या बाहीची उंची 7.5 असेल, 8 असेल, 8.5 असेल, तर तुम्ही 2.25 ठेवायचं आहे. जर तुमच्या बाहीची उंची 10च्या पुढे असेल, तर तुम्ही हे माप 3 इंच ठेवायचं आहे, लक्षात घ्यायचं. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे काय करायचं, आपल्याला इथून आपल्याला इथे बाहीचा आकार द्यायचा आहे. सुरुवातीला एकदम असा हलक्या हाताने द्यायचा आहे. इथून थोडंसं उंच घ्यायचं. हे पहा, इथून अशा पद्धतीने द्या. हे पहा, मग नंतर मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, सुरुवातीला काय करा, इथून उंच घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर अशा पद्धतीने खाली घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. हा आपला पाठीच्या बाजूचा आकार असतो, म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला जोडला जातो, ते लक्षात ठेवा. ही आपली पुढची बाजू. हे पहा, इथून अशा पद्धतीने द्या आकार. हे पहा, मग वरती हे पहा, इथून असं कमी कमी करत घ्यायचं. हे पहा, इथून असं वरच्या बाजूला असं कमी कमी करत इथपर्यंत घ्यायचं, 1 इंच पर्यंत. मग नंतर काय करायचं, हे पहा, असं मार्किंग करून घ्यायचं इथपर्यंत. मग आता हा आकार हे पहा, अशा पद्धतीने देऊन घ्या. ह्याच्यावरती बरोबर असं मार्किंग केलेलं आहे, त्याच्यावरती बरोबर असं कमी कमी करत घ्यायचं. एकदम सोपी पद्धत आहे. सुरुवातीला अशा पद्धतीने इथं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं. आता हा खोलगट म्हणजे ही आपली पुढची बाजू नेहमी मार्किंग करून ठेवायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, पुढच्या मुंड्याला असं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला जोडताना खोलगट बाजू ही पुढच्या बाजूला असते आणि ही उंच बाजू ती पाठीच्या बाजूला असते. आता बाही कशी कट करायची आहे, एकदम सोपी पद्धत इथे मी तुम्हाला समजून सांगते. हे पहा, सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून असं कट करून घ्या इथपर्यंत. आता ही बाजू हे पहा, अशा पद्धतीने कट करून ठेवा तुमचं पेपर कटिंग इथपर्यंत. आता इथे मध्यावरती मार्किंग करून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये, कारण की बाही जोडताना आपण नेहमी मध्यापासून सुरुवात करतो, ते लक्षात ठेवा. आता इथे एक बाजू बाजूला घ्यायची, म्हणजे ही आपली उंच बाजू पाठीच्या बाजूची असते आणि खोलगट बाजू आपली पुढची बाजू. आता हे आपण 2 इंच मार्किंग केलं का, तिथून पुढे घ्यायचं आहे. इथून हे पहा, इथून हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. हे पहा, वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने घ्यायचं. हा झाला तुमचा परफेक्ट बाहीचा आकार. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. इथे आपल्या मापाचं परफेक्ट प्रत्येक साईजानुसार पेपर कटिंग कसं करायचं आहे, एकदम सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगितली. आता इथे तुमचा पाठीचा भाग घ्यायचा आहे. आपण इथे अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपली बघायची आहे खोलगट बाजू बाजूला घ्या, कारण की खोलगट बाजू ही आपली पुढची बाजू असते, जोडताना येते, ते लक्षात ठेवा. आणि इथे आपण मध्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे. पहा, इथे वाटलं तर इथे मी मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. आता उंच बाजू ही पाठीच्या बाजूची असते, लक्षात घ्या. आता ही बाजू मी बाजूला घेते आणि उंच बाजू घेते, ही आपली पाठीचीच बाजू आहे, लक्षात ठेवायचं आहे. इथं आपण बघूया आपलं पेपर कटिंग व्यवस्थित झालेलं आहे का. इथे अर्धा इंच आपण शोल्डर जोडतो, लक्षात ठेवा. हे अर्धा इंच बरोबर असं कमी होतं आणि बाही बरोबर अशी मध्यावर ठेवतो. हे अशा पद्धतीने आलं लक्षात. त्यासाठी हे आपण अर्धा इंच कमी केलेलं होतं, म्हणून तिथूनच मग हा आपण गोल राऊंड मोजून घेतला. तीच पद्धत इथं आपण वापरली, आलं लक्षात. त्यासाठी मग काय करायचं, इथं बरोबर असं मध्यावरती मार्किंग केलेलंच आहे. मग असं पेपर कटिंग इथे ठेवून का बरोबर मध्यावरती हे अशा पद्धतीने
आणि वरच्या बाजूला हे अर्धा इंच राहिलेलं आहे. आलं लक्षात? इथं बरोबर असं मध्य ठेवून घ्या. आणि बाही आपण कशा पद्धतीने जोडतो हे पहा. असं तुमचा पेपर इथे फिरवून घ्या. हे पहा, बघू शकता इथे बाही तुम्हाला जोडायला कधीही कमी पडणार, एकदम परफेक्ट तुमची बाही निघणार आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या मापाचं पेपर कटिंग, कोणतीही तुमची साईज असू द्यात, अशाच पद्धतीने तुम्ही मुंडा मोजून परफेक्ट बाहीचं कटिंग करायचं आहे. आज आपण इथे सर्व साईज मध्ये 10 इंचाची बाही मुंडा मोजून परफेक्ट कटिंग कशी करायची असते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. कोणतीही साईज असू द्या, तुम्हाला इथे पाठीच्या बाजूचं केलेलं पेपर कटिंग लागणार आहे किंवा तुम्ही ब्लाऊज पीसावरती जरी कटिंग केलेलं असेल ती सुद्धा पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे नेहमीप्रमाणे तुम्ही अर्धा इंच कमी करून घ्या. लक्षात ठेवायचं, नेहमीप्रमाणे आपल्याला ते अर्धा इंच कमी करून घ्यायचं. का कमी करून घ्यायचं? समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण बाही जोडत असतो. ते लक्षात ठेवायचं. त्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यावं लागतं. अशा पद्धतीने आपले इथे शोल्डर जोडलं जातं. नंतर आपण बाही कशी जोडतो, मध्यावरती ठेवतो, नंतर बाही जोडून घेतो. त्यासाठी नेहमी अर्धा इंच कमी करायला विसरू नका. कोणतीही साईज असू द्यात, अर्धा इंच कमी करून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे बघू शकता, अशा पद्धतीने अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्या. इथे आपल्याला अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्या. माझं भरतंय 10 इंच भरते, 10 इंच भरलेलं आहे माझं. तुमचं किती सुद्धा भरतंय ते बघा. कोणाचं 8 भरेल साईज अनुसार, कोणाचं 8.5, कोणाचं 9 इंच भरेल, कोणाचं 9.5 भरेल, कोणाचं 9.5 सुद्धा भरू शकतो, कोणाचं 10 इंच भरू शकतो, कोणाचं 10.5 सुद्धा भरू शकतो. फक्त तुम्हाला इथे पाठीच्या बाजूचं पेपर कटिंग असू द्यात किंवा ब्लाऊज पीसावरती केलेलं कटिंग असू द्यात, अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि अर्धगोल असा तुम्ही मोजून घ्या. तेव्हा तुम्हाला बाही परफेक्ट जोडायला पुरेल. ते लक्षात ठेवायचं आहे. आता माझं एवढं भरलेलं आहे, तुमचं किती भरलेलं आहे ते बघून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता, हा मी इथे पेपर घेतला, बंद बाजू आहे, बंद बाजू माझ्या बाजूला करते. लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता तुमचं किती भरलेलं आहे तेवढंच तुम्हाला माप टाकायचं आहे. तेव्हा परफेक्ट बाही तुम्हाला जोडायला पुरणार आहे. आता माझं इथे एवढं भरलं होतं. सर्वात आधी घडीचं मार्किंग करते. कशा पद्धतीने करावं लागतं, ही आपली बंद बाजू. लक्षात ठेवा, बंद बाजूने ह्या बाजूला घडीचं मार्किंग करून घ्यावं लागतं. तुमचं किती भरलेलं आहे तेच मार्किंग करून घ्या. माझं एवढं भरलं होतं ना, म्हणून मी तेवढंच मार्किंग करून घेणार आहे, कारण की मला सुद्धा बाही परफेक्ट जोडायला पुरली पाहिजे म्हणूनसाठी. आता इथे मी तेवढं मार्किंग करून घेते. आलं लक्षात? सोपं सांगितलं एकदम. ही आपली ओपन बाजू आहे. लक्षात ठेवा, इथून ह्या बाजूला परफेक्ट घडीचं मार्किंग आपल्याला करावं लागतं. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथे झाली आपली परफेक्ट घडी. इथे आपल्याला बाहीची उंची 10 इंच तयार ठेवायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या अस्तरच्या बाही अनुसार. लक्षात ठेवायचं नेहमी. आणि साधा जर ब्लाऊज असेल तर 10 इंच तयार ठेवायची आहे तुम्हाला. मग काय करायचं, 1.5 इंच वाढवून घ्या. आलं लक्षात? म्हणजे जोडण्यामध्ये तुमचा अर्धा इंच लागेल आणि पुढच्या बाजूला आपली पट्टी अशी घडी करून आपण अशी पद्धतीने घडी करावी लागते आणि हात शिलाई सुद्धा करावी लागते. त्यासाठी तिथे आपल्याला 1 इंच लागत असतं. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता, बाहीची उंची 10 इंच तयार, सर्वात आधी 10 इंच तयार आणि 1 इंच वाढून घ्या. शिलाई मार्जिंग लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे परफेक्ट आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे. एक मी अशी लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने लाईन आपली इथे ओढून झालेलं आहे. आता वरून येणारं बाहीच्या उंची अनुसार माप आपल्याला इथे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. बाहीची उंची जास्त असल्यामुळे वरून येणारं, ही ओपन बाजू आहे, लक्षात ठेवायचं. ओपन बाजू असल्यामुळे वरून येणारं माप इथे आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 3 इंचावरती. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. हे पहा, हे ओपन बाजू इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून आतमध्ये सर्व साईजमध्ये 2 इंच, सर्व साईजमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा आपला पुढे मागे होतो, त्यासाठी हे आपल्याला मार्किंग करावं लागतं. 2 इंच घेतलेलं आहे. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला ही बंद बाजू आहे, बंद बाजूने आतमध्ये 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1 इंच इथे मी बंद बाजूने इथे आतमध्ये 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता जेवढा सुद्धा तुमचा दंडगेर असू द्यात, किती सुद्धा असू द्यात दंडगेर, तेवढा तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. 6 असू द्यात, 6.5 असू द्यात, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे दंडगेर आहे 6.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवायचं. तुमचा किती आहे तो बघा. 5 असतो कोणाचा, साईज अनुसार वेगवेगळा असणार आहे. कोणाचा 5 असेल, 5.5 असेल, 6 असेल, 6.5 असेल, 5.25 इंच असतो, 6.25 इंच असतो. त्यांनी तो इथे मार्किंग करून घ्यायचा जेवढा असेल तेवढा आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. 2 इंच घेतलेलं आहे. जरी आपल्याला फिट्ट झालं बाहीमध्ये किंवा दंडामध्ये तरी उसवायला सोपं पडतं. त्यासाठी दंडगेर अधिक 2 इंच लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता इथून इथे मार्किंग करून घ्या. ते जास्तीच आहे ना, ते कट करून टाकावं लागतं. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत.
हे पहा परफेक्ट आपलं इथे मार्किंग करून झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. दंडगेर अधिक 2 इंच फक्त घ्यायला विसरू नका. आता इथे आपल्याला बाहीचा परफेक्ट आकार द्यायचा. इथून सुरुवात करायची इथपर्यंत. आपण हे मार्किंग केलं का तिथपर्यंत आकार द्यावा लागतो. इथून थोडासा असं मार्किंग करा, नक्की जमेल तुम्हाला. हे पहा थोडं थोडं मार्किंग करून हा थोडासा उंच आकार असतो आणि उंच आकार हा आपला पाठीच्या बाजूला जोडला जातो, म्हणजे पाठीच्या मुंड्याला. हे पहा अशा पद्धतीने थोडं थोडं मार्किंग करत घ्या. हे पहा अशा पद्धतीने थोडं थोडं मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला आकार इथे बरोबर आलेला आहे का ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे परफेक्ट मार्किंग इथे करून घेतलेलं आहे. आता इथे बघू शकतो थोडासा खोलगट आकार असतो. खोलगट आकार आपला समोरच्या मुंड्याला म्हणजे समोरच्या बाजूला जोडता येतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता हे पहा इथून घ्यायचं, थोडंसं जुळून आलं पाहिजे. हे पहा मग इथून अशा पद्धतीने थोडासा फुगीर म्हणजे थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. मग नंतर वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता ह्याच्यावरती तुम्ही काय करत जा, हे पहा जे आपण आताच मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आहे का असं बघून घ्यायचं. जर तुम्हाला डायरेक्ट देता आलं तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. हे अशा पद्धतीने आकार तुम्ही ते देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपला आकार सुद्धा इथे बरोबर आलेला आहे का. आता इथे बघू शकता हे पहा ही बाजू हे पासा वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही असा परफेक्ट आकार देऊन घ्यायला फक्त विसरू नका. आकार बरोबर आलेला आहे का ते सुद्धा एकदा बघून घ्यायचं, आणि हा सुद्धा आकार बरोबर आपला आलेला आहे का असं बघून वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत इथपर्यंत घ्यायचं आहे. तर ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते असं मार्किंग करून ठेवत जा. बऱ्याच वेळा बाही जोडताना चुकतं. आता इथे सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून, हे आपली ओपन बाजू लक्षात ठेवा, दोन्ही सुद्धा पकडून कट करा. हे पहा इथून इथपर्यंत. नंतर ही बाजू दोन्ही सुद्धा पकडून सर्वात आधी कट करावं लागतं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा उंच आकार, हे पहा इथपर्यंत हे मी कट करून घेतलं. आता मध्यावरती मार्किंग करून घ्या, म्हणजे कापडावरती ठेवून सुद्धा मार्किंग करायला सोपं जातं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता एक बाजू बाजूला घेते, एक बाजू बाजूला घेते. ही आपली पाठीची बाजू असणार आहे आणि खोलगट म्हणजे समोरची बाजू असते. आत्ताच आपण हे मार्किंग करून घेतलं ना, म्हणूनसाठी समजून सांगते. आता इथे थोडंसं आपण 2 इंच मार्किंग करून घेतलं होतं, तिथून पुढे घ्या थोडंसं. हे पहा त्यांना जुळवून आलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जे आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती बरोबर असं कमी कमी करत ह्या बाजूला घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने 1 इंच घेतलं ना आपण तिथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने हा झाला आपला परफेक्ट बाहीचा आकार, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा बघू शकता तुम्हाला नाही ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आता थोडंसं मार्किंग करून दाखवते, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने आपला इथे आकार आलेला आहे. आता इथे मी ठेवून सुद्धा दाखवते. हे पहा ही आपली पाठीची बाजू असणार आहे. आता इथे बघू शकता ही आपली समोरची बाजू आहे. आताच आपण मार्किंग केलं ना, हे पहा ही बाजूला ठेवते, ही समोरची बाजू बाजूला ठेवते. आता ही आपली पाठीची बाजू आहे. आता इथे आपण मध्याचं मार्किंग सुद्धा करून घेतलं. आता इथे बघू शकता समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच कमी होतं ना, त्यासाठी इथं आपण आत्ताच मार्किंग सुद्धा केलेलं आहे. तिथून असा मुंडा मोजून घेतला ना आपण, आलं लक्षात. हे पहा मार्किंग करून घेते मी परत एकदा. आता हे मध्याचं मार्किंग ह्याच्यावरती ठेवून घ्या, कारण की दोन्ही जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडताना ही पद्धत नेहमी लक्षात ठेवायचं, त्यासाठी सोपं सांगत असते. बघू शकता आता ह्याच्यावरती हा मध्य ठेवून घ्या. हे पहा आता बघू शकता ज्या पद्धतीने आपण इथे बाही जोडतो तुम्हाला फक्त इथे ती पद्धत वापरायची आहे. हे पहा अशा पद्धतीने, तेव्हा तुम्हाला परफेक्ट बाही सुद्धा जोडायला पुरेल. बघू शकता परफेक्ट जोडायला पुरली. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये, ते लक्षात ठेवत जा. मी परत एकदा तुम्हाला इथे ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला आणखीन ते सोपं पडेल. हे पहा मध्यावरती ठेवलं, बरोबर मध्य आलेला आहे आपला. आणि हे पहा ज्या पद्धतीने बाही जोडतो ती पद्धत इथे मी फक्त पेपरवरती वापरली. बघू शकता परफेक्ट बाही जोडायला पुरलेली आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि असं पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं परफेक्ट. दंडगेर मार्किंग व्यवस्थित करून घ्या. तुमचं घडीचं मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे. उंची परफेक्ट लक्षात ठेवत जा. आपल्याला वाढवून किती घ्यायचं आहे, उंची अधिक 1 इंच अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपण घेतो. साधा असेल तर उंची अधिक 1.5 इंच घेतो. लक्षात ठेवायचं नेहमी पद्धत. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.